हॅलो फ्रेंड्स, शिवकालीन किल्ल्यांच्या माहितीमध्ये आपण पाहत आहोत वेगवेगळे किल्ले आणि त्यांची माहिती की आजकालच्या 21च्या सेंचुरीमधल्या मुलांना किल्ल्यांची माहिती कदाचित नाही आहे। तर हा एक माझ्याकडून छोटासा प्रयत्न की त्यांना ती माहिती आजच्या भाषेमध्ये समजावून सांगण्यासाठीचा। तर हे शिवकालीन किल्ले आहेत आणि याची माहिती जर तुम्हाला माहिती नसेल तर या व्हिडिओमध्ये नक्कीच तुम्हाला मिळेल। तर चला पाहूयात आपण रायगड किल्ला। रायगड किल्ला हा छत्रपती शिवाजी महाराजांची एक राजधानी म्हणून ओळखला जात होता। काय म्हणून ओळखला जातो? राजधानी, रायगड किल्ला। तर इथेच शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला। शिवाजी महाराजांचा इथेच राज्याभिषेक झाला म्हणू शकतो आपण। अजून काय सांगू शकतो आपण, हा खूप उंच डोंगरावर किल्ला असल्यामुळे शत्रूला तिथपर्यंत चढणं खूप कठीण होतं। याचं अजून एक महत्त्व म्हणजे हा उंच होता, खूप उंच होता। नंतर दुसरा किल्ला आहे तोरणा किल्ला। तर या रायगड किल्ल्याचं मुलांसाठी आजचं महत्त्व म्हणजे आजकाल मुलांसाठी जर हा किल्ला पाहिला तर हा किल्ला म्हणजे शिवाजी महाराजांसाठी घर आणि ऑफिस या दोन्ही गोष्टी इथे ते काम करत होते। नंतरचा आहे तोरणा किल्ला। तर तोरणा किल्ला हा शिवाजी महाराजांनी जिंकलेला पहिला किल्ला होता। कुठला होता? पहिला किल्ला। त्याच्यानंतर हा खूप मोठा आणि लांब पसरलेला किल्ला होता, मोठा आणि लांब होता। खूप मोठ्या जागेमध्ये हा किल्ला बांधला असल्यामुळे आणि तो खूप लांब असल्यामुळे शत्रूला कुठल्या साईडनं जायला येईल हे म्हणजे शत्रूला माहिती नव्हतं। हा किल्ला खूप लांब असल्यामुळे शत्रूला तिथपर्यंत पोहोचणं अवघड होतं। तर आज मुलांच्या भाषेमध्ये, आजच्या भाषेमध्ये सांगायचं म्हटलं तर हा किल्ला जिंकून शिवाजी महाराजांनी स्वराज्याची एक सुरुवात केली होती, तोरणा किल्ला जिंकून। तर हा पहिला पण तोरणा। पुढचा पाहूयात आपण सिंहगड किल्ला। तर सिंहगड किल्ला हा खूप शूर लढाईमध्ये झालेला आहे, म्हणजे इथे खूप मोठी शूर लढाई आपण म्हणू शकतो, शूर लढाई झालेली आहे इथे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथे तानाजी मालुसरे जे होते तर हे खूप स्वराज्याचे रक्षक होते। तर त्यांनी इथे स्वतःचे प्राण देऊन हा किल्ला जिंकला होता। हा होता सिंहगड किल्ला। तर आपल्या मुलांच्या भाषेत सांगायचं म्हटलं तर देशासाठी लढणारे खरे शूरवीर इथे घडलेले आहेत, खरे प्राणांची आहुती त्यांनी इथे दिलेली आहे। तो आहे सिंहगड किल्ला। तर पुढचा आहे आपला प्रतापगड किल्ला। प्रतापगड किल्ल्यामध्ये इथे शिवाजी महाराज आणि अफजल खानची पहिली भेट झाली। कोणाची? अफजल खानची आणि शिवाजी महाराजांची पहिली भेट प्रतापगड किल्ल्यावर झालेली आहे। आणि इथेच याच ठिकाणी अफजल खानचा पराभवही झालेला आहे। काय झालेला आहे? पराभव पण शिवाजी महाराजांनी इथेच केला होता। त्यामुळे हा पण खूप इम्पॉर्टंट किल्ला मानला जातो, प्रतापगड किल्ला। याच ठिकाणी शिवाजी महाराजांनी मोठ्या शत्रूला हरवलं होतं। तर आजकालच्या मुलांसाठी ही एक आपण प्रेरणा देऊ शकतो किंवा हा एक मेसेज देऊ शकतो की प्रतापगड किल्ल्यावर शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा वध केला होता। तर हे आजच्या भागात आपण पाहिलेले आहेत 4 किल्ल्यांचे महत्त्व। तर पुढील भागात आपण पाहणार आहोत अशाच काही शिवकालीन किल्ल्यांची माहिती आणि आजकालच्या मुलांना ते आपण किती सोप्या भाषेमध्ये समजून सांगू शकतो याबद्दल। तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।